अजून बरंच भावाने सांगितलं. आई गरम गरम चपात्या करायला गेली की निशा वहिनी ओरडत असे. सकाळी एकदा चपात्या केल्या जातात आमच्याकडे, रात्री डाळ भात खातो आम्ही. आई गावची असल्यामुळे त्यांना चपाती भाकरीची सवय होती. तरी आई गुपचूप जेवत असे आणि आईचा स्वभाव शांत असल्यामुळे आई काही बोलत नसे. उगाच तुला सांगून तुमच्या दोघात तिच्यामुळे भांडण नको असं आईला वाटत असे. आणि मग एके दिवशी निशा वहिनी ओरडून आईला बोलली. असं बोलून भाऊ गप्प झाला आणि पुढे म्हणाला. वहिनी असं वाक्य म्हणाली की ते वाक्य ऐकल्यामुळे आई अस्वस्थ आहे आतापर्यंत. आई इथे ते वाक्य बाबांसमोर सांगून खूप रडत होती. आईला खूप वाईट वाटलं आहे रे त्याचं. मी म्हणालो, काय बोललीस सांग आधी. भाऊ सांगायला तयारच नव्हता. मी ओरडलो, तुला शपथ आहे बघ माझी. तेव्हा तो कसरत सांगू लागला. वहिनी त्यांच्या बहिणीला फोनवर सांगत होती. ही म्हातारी इथे मरायला आली आहे. माझ्या डोक्याचा ताप वाढवलाय. कधी जाते काय माहिती. नुसता ताप झाला आहे डोक्याला. हा माझा नवरा पण नुसता आई रहा करतोय. कधी हा ताप संपतोय काय माहिती. हे वाक्य ऐकून खूपच रडली रे ती. आणि म्हणून तिने तिची गावची तिकीट काढायला बोलली. माझा खूप संताप झाला होता हे ऐकून. मी घरी आल्या रागात निशाच्या एक कानाखाली वाजवली. ती बोलू लागली, अहो मी चुकून बोलले, मला माफ करा. पुन्हा मी असं बोलणार नाही. मी तिला गावाला आईला फोन करून माफी मागायला लावली. मी निशाशी जवळजवळ 1 महिना बोलणं बंद केलं होतं. राजवीरला 10 महिने होत आले होते. निशा ह्या सगळ्या प्रकारानंतर जराशी सुधारली होती. ती माझ्याशी वाद घालत नसे. असेच पुढचे 2 महिने गेले. राजवीरचा पहिला बर्थडे जवळ आला. निशाची पुन्हा भुणभुण चालू झाली. इथे बिल्डिंगमध्ये सगळे कसे थाटात बर्थडे करतात तसा करूया असं बोलत होती. मी कशाला थाटात बर्थडे असं बोलत होतो. पण निशा ऐकतच नव्हती. होणारा महिन्याचा खर्च बघता उगाच हा जास्तचा खर्च का करावा असं माझं चाललं होतं. निशाला वाटत होते की ह्याला एवढा 50,000 पगार आहे तरी हा का नाही बोलतोय. पण माझ्या पगाराचं आणि त्या पैशाचं गणित मी कसं मॅनेज करतोय ते मलाच माहिती. मला असल्या पगारातून 32,000 लोनचा EMI जात होता. बिल्डिंग मोठी आणि कॉम्प्लेक्समध्ये जिम वगैरे सर्व बिल्डिंगला असल्यामुळे महिन्याचा मेंटेनन्स 5,000 येत होता. त्यामुळे हातात 18,000च उरतात. त्यातून मी ऑफिसला येता जातानाचा खर्च 2,000 रुपये, घरचं लाईट बिल 1200 ते 1300, टिफिन निशा कधी कधी देत नसे त्यामुळे कॅन्टीनला जेवणे, मोबाईलचा रिचार्ज, राजवीरची तब्येत बऱ्याचदा बिघडत असे त्याचा औषधाचा खर्च. सगळे पैसे खर्च होऊन महिन्याला हातात 9,000च उरतात. त्यातून घरचं सामान, दूध, रोजचा खर्च असं सर्व चालत असे. सेव्हिंग खूप अशी नसे. मी राजवीर होण्याआधी आई-बाबांना दर महिन्यात 3,000 मनी ऑर्डर पाठवत होतो. पण तेही राजवीर झाल्यापासून पाठवले नव्हते. आम्ही जिथे राहतोय ती कॉम्प्लेक्स तशी मोठी आहे. त्यामुळे सगळे बऱ्यापैकी परिस्थिती असलेले शेजारी आहेत इथे. आणि जास्त करून नवरा-बायको नोकरी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कामाला कामवाली बाईही आहेच. त्यामुळे निशालाही वाटत असे की कामाला बाई असणे म्हणजे एक प्रेस्टिज आहे. निशा त्या सर्व बायकांची सरोबरी करायला बघत असे. निशा आता घरी कुरुकुरु करू लागली होती. तिला काहीही करून घरकामाला बाई ठेवायचीच होती. मी म्हटलं, बरं ह्या महिन्यात राजवीरचा बड्डे आहे, त्याचा खर्च आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात बघू असं बोलून मी तो विषय तात्पुरता पुढे ढकलला. निशा माझ्यावर रुसून बसली होती. राजवीरच्या बड्डेला तिने तिच्या बिल्डिंगमधल्या सर्व मैत्रिणींना आमंत्रण दिलं होतं. बड्डे अगदी थाटात तिच्या म्हणण्याप्रमाणे झाला. निशाच्या बिल्डिंगमध्ये खूप मैत्रिणी झाल्या होत्या. त्यातल्या बऱ्याच जणी नोकरीला असल्यामुळे त्या एकमेकांचे बड्डे साजरे करत असत. हॉटेलला एकत्र बड्डेला जाऊन जेवणे ह्यात निशा पण सामील झाली होती. ती सारखी माझ्याकडे पैसे मागू लागली. तिला आता त्यांच्यासारखे राहावे वाटू लागले. राजवीर हळूहळू मोठा होत होता. तो 2.5 वर्षाचा होत आलेला. निशाने म्हटले की त्याला प्ले ग्रुपला घालूया. मी हो म्हटलं. निशाने त्यात पण मोठेपणा मिरवण्यासाठी आमच्या एरियामधली महागडी प्ले ग्रुप शोधून काढली. मला तिचा हा मोठेपणा करणं पटत नव्हतं. पण निशाला आता नाही बोललं की निशा माझ्याबरोबर भांडण करत असे. रोजचीच घरात किटकिट चालू झाली. म्हणून मी हो बोलू लागलो आणि मी त्यात अडकत गेलो. पण मी घरात क्लेश नको म्हणून गप्प बसू लागलो. असेच दिवस जात होते. माझ्या छोट्या भावाचं लग्न ठरलं. मला त्याला त्याच्या लग्नासाठी मदत करायची होती. पण सुमितच्या छोट्या भावाचं लग्न ठरतं. तो गावीच राहत असे. गावच्या एका शाळेवर तो क्लर्क म्हणून नोकरीला होता.
छोट्या भावाचं म्हणजे निशांतचं लग्न ठरलंय असं आईने गावावरून कळवलं. तो ज्या शाळेत काम करत होता त्याच शाळेत नोकरीला असणाऱ्या एका लायब्रेरियन मुलीशी सूत जुळलं होतं. त्या दोघांनी लग्न करायचा निर्णय घरी सांगितला आणि दोघांच्याही घराच्यांची संमती होती. अशा प्रकारे लग्नाच्या 3 दिवस आधी साखरपुडा आणि त्यानंतर लग्न असा प्रोग्राम ठरला होता.